नमस्कार मंडळी, बुलढाणा फिल्म सोसायटी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे एक थोडासा हटके विषय, नाही हटके म्हणजे चित्रपटाविषयीच आहे, चित्रपटातलाच एक भाग आहे, पण तो विषय छोटा जरी असला तरी प्रचंड महत्त्वाचा आहे आणि तो विषय आहे वेशभूषा। होय, आपण म्हणतो ना, जैसा देश वैसा वेश, है ना? म्हणजे जसा देश असेल तसाच वेश असायला हवा। त्याच पद्धतीने चित्रपटामध्ये ज्या पद्धतीची स्टोरी असेल, ज्या पद्धतीची संहिता असेल, त्या पद्धतीचेच कॉस्ट्युम्स, त्या पद्धतीचीच वेशभूषा त्या पात्रांना करावी लागते। आणि ही वेशभूषा जी आहे त्या पात्रांना कोण देतं, तर ते देतं वेशभूषाकार, म्हणजेच हल्लीच्या काळात नावाजलेले कॉस्ट्युम डिझायनर्स। कॉस्ट्युम डिझायनर्सला हल्लीच्या काळात प्रचंड महत्त्व आहे। हो, खूपच महत्त्व आलेलं आहे। तुम्ही बघतच असाल, म्हणजे एखादा ऐतिहासिक चित्रपट असेल तर त्या पद्धतीची वेशभूषा ते लोक साकार करतात आणि ती त्या पात्राला देतात। आपण बघूया ना, मोहनजोदडो नावाचा सिनेमा, मला वाटतं आशुतोष गवारीकर त्याचे निर्देशक होते। तो सिनेमा, त्या सिनेमामध्ये ऋतिक रोशनने सुद्धा काम केलं। त्या सिनेमामध्ये आपण विचार करू शकतो का, मोहनजोदडो म्हणजे आपली जी सिंधू संस्कृती होती त्या काळामध्ये लोकांची वेशभूषा काय असेल, म्हणजे कशा पद्धतीचा पेहराव लोक करत असतील। तेव्हा आपली संस्कृती खूप डेव्हलप झालेली होती, खूप विकसित झालेली होती, तेव्हाचं शहर शोधून काढलं होतं आणि त्या विषयावरच हा मोहनजोदडो चित्रपट निर्माण केला आशुतोष गोवारीकर या निर्देशकाने। मग त्या काळात वेशभूषा नेमकं काय असेल बरं, तर त्या वेशभूषाकाराला त्या संदर्भातलं पूर्ण रिसर्च करावं लागलं, संशोधन करावं लागलं की त्या काळात नेमकं कशा पद्धतीचे लोक पेहराव करत असतील आणि त्या पद्धतीचे पेहराव त्या वेशभूषाकाराने डिझाईन करून त्या पात्राला दिले। जर वेशभूषाकार ते जे कॉस्ट्युम्स आहेत, ती वेशभूषा आहे, ती जर तो डिझाईन करायला चुकला तर थोडीशी गंमत निर्माण होईल। आपण एक गृहीत धरूया, जर एखादा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि त्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये जर का राजाची भूमिका करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने एखादा नॉर्मल पायजामा आणि कुर्ता घालून आला आणि इतर लोक वेगळ्या पेहरावात आहेत, तर ते आपल्याला पचेल का? आपल्या पचनी पडणार नाही। राजा म्हणजे कसा, आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण झालेला आहे, मोठा मुकुट राजाचा, त्यानंतर त्याचं ते भरजरी पेहराव, त्याला विविध प्रकारच्या मोत्यांच्या माळा, वेगवेगळ्या माळा आणि वेगवेगळे ऑर्नामेंट्स त्याला घातलेले असतात, तो म्हणजे राजा आहे ना। तर याच पद्धतीचं वेगवेगळ्या पात्रांना वेगवेगळी वेशभूषा देणं आणि त्या माध्यमातून, त्या वेशभूषेच्या माध्यमातून त्या पात्राची खरी ओळख ठरते। कधी कधी काही विनोदी पात्रांना आपण काहीतरी वेगळ्याच प्रकारच्या वेशभूषा दिलेल्या बघतो। आता आपण अनेक चित्रपट बघितले असतील, परेश रावलला अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करत असताना वेगळीच वेशभूषा दिलेली आहे। तुम्ही अमरीश पुरीचा चित्रपट बघितला असेल, मोग्यांबो खुश व्हा, आहे ना? त्या चित्रपटामध्ये मोग्यांबोला एक वेगळीच वेशभूषा दिलेली आहे, म्हणजे त्याला बघूनच भीती वाटेल असं भीतीदायक विलन, म्हणजे एखाद्या खलनायकाचं स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे, ते खरं तर त्या नटासोबतच वेशभूषाकार आहे त्याची सुद्धा मेहनत त्याच्या मागे आहे। तसंच तुम्ही अनाडी चित्रपट बघितला असेल, अनाडी चित्रपटामध्ये व्यंकटेशची जी भूमिका केलेली आहे, व्यंकटेशने जी भूमिका केलेली आहे एका साध्या सरळ आणि एका इनोसंट माणसाची, त्या भूमिकेसाठी नेमका कुठला पेहराव असायला पाहिजे। जर त्याच भूमिकेसाठी आपण विचार करूया, एकदम हंकी फंकी असे कपडे दिले असते व्यंकटेशला त्या चित्रपटामध्ये, अनाडीमध्ये, तर तो साधा सरळ वाटला नसता। ती जी त्याची वेशभूषा आहे, ती वेशभूषा, त्याचा स्वभाव, त्याचं कॅरेक्टर, ते सगळं त्याची वेशभूषा सांगत असते की हा माणूस कसा आहे, याचं कॅरेक्टर काय आहे, किंवा ह्या कुठल्या पद्धतीची व्यक्ती आहे, ही त्याची वेशभूषा सांगते। आणि याचं काम संहितेला धरून, त्या पात्राच्या एकंदरीत आकृतीबंधाला धरून वेशभूषाकार ठरवत असतो। हल्लीच्या काळात आपण बघितले की बऱ्याच मार्केटमध्ये चेन्नई एक्सप्रेसची साडी विकली जाते, म्हणजे वेशभूषाकारांनी अशी काही कमाल करून ठेवलेली आहे
की त्या अनुषंगाने किंवा त्यांच्याच नावाने, त्यांच्या चित्रपटाच्या नावाने किंवा त्या हिरोईनच्या नावाने ते अलंकार बऱ्याचदा ज्वेलरीच्या दुकानामध्ये आपण बघितलं तर कुठल्या तरी चित्रपटाचं नाव घेऊन ते मंगळसूत्र देतात. या अमुक अमुक चित्रपटाचं मंगळसूत्र, अमुक अमुक मालिकेतलं हे मंगळसूत्र, अमुक अमुक मालिकेतली ही साडी आणि कोमोलिकाची साडी, अमुक हिरोईनची साडी, अशा पद्धतीने त्या साड्यांना किंवा त्या ज्वेलरीजला नावं पडलेली आहेत. याच्यात सगळ्यात मोठं कसब त्या वेशभूषाकाराचं आहे, त्याने ते कॉस्ट्युम्स डिझाईन केलेले आहेत. मला वाटतं काही जी लोक पूर्वीची म्हणजे 20-25 वर्षापूर्वी म्हणजे 80च्या दशकामध्ये ज्या लोकांनी चित्रपट बघितले असतील ते लोक जितेंद्रचे फॅन असतील. त्यांनी जितेंद्रची वेशभूषा बऱ्याच लोकांनी केलेली असेल. जितेंद्र सारखी वेशभूषा, जितेंद्रचे कसे शर्ट असायचे, इकडनं लाल, इकडनं व्हाईट, इकडे काळा, इकडे पांढरा, असे वेगवेगळे अशी त्याची वेशभूषा असायची आणि त्या वेशभूषेमुळे तो चांगला प्रसिद्धीच्या झोतात सुद्धा आला होता. तर मंडळी काय माहिती का, एकंदरीत आपल्याला सांगायचं मला हेच आहे की वेशभूषा ही चित्रपटामध्ये फार महत्वाची भूमिका बजावते. वेशभूषाकार हा चित्रपटामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो आणि हल्ली जे वेशभूषाकार आहेत त्यांना कॉस्ट्युम डिझायनर्स असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे कॉस्ट्युम डिझायनर्स छोटे मोठे नसून म्हणजे फार नॅशनल फॅशन डिझायनिंग कोर्स करून आलेले आहेत. मोठमोठे कोर्सेस करतात, नॅशनल NIIFT ओके, अशा इन्स्टिट्यूट मधनं ते कोर्स करून ते प्रशिक्षण घेऊन बाहेर येतात. आपल्या स्वतःचे बुकेट काढतात, म्हणजे आपल्या स्वतःचे काय म्हणतो त्याला आउटलेट्स काढतात. त्या आउटलेटच्या माध्यमातून ते आपल्या कॉस्ट्युमची, आपल्या वेशभूषेची, आपल्या जे आउटफिट्स आहेत त्याची विक्री करतात आणि तेच वेशभूषाकार म्हणून चित्रपटामध्ये, मालिकामध्ये काम सुद्धा करतात आणि फार उत्तमरित्या ते काम करतात आणि प्रचंड त्यांनी नाव सुद्धा कमवलेलं आहे. वेशभूषा चित्रपट किंवा मालिका यापुरते मर्यादित नसून जाहिराती, त्याचबरोबर मॉडेलिंग, जाहिराती, त्याचबरोबर मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात सुद्धा वेशभूषाकाराला महत्व आहे. तर मंडळी, आज आपण हा विषय चर्चा जर करायची असेल तर खूप मोठा विषय आहे, पण फार खोलात न जाता तुम्हाला एवढंच सांगेन की वेशभूषेशिवाय मालिका, चित्रपट, वेब सिरीज किंवा जाहिराती हे क्षेत्र वेशभूषाशिवाय अपूर्ण आहेत आणि वेशभूषाकाराशिवाय अपूर्ण आहेत. कारण वेशभूषाच आहे ती त्या पात्राचं किंवा त्या संहितेचं किंवा त्या गोष्टीचं जे स्वरूप आहे ते बाहेर आणते. म्हणजे ऐतिहासिक गोष्ट असेल त्या ऐतिहासिक स्वरूपाची वेशभूषा असते. एखादा विनोदी चित्रपट असेल तर विनोदी स्वरूपाची वेशभूषा असते. एखादा कौटुंबिक पारिवारिक चित्रपट असेल तर त्या पद्धतीची वेशभूषा असते. असे विविध प्रकारची वेशभूषा त्या चित्रपटाच्या गोष्टीनुसार, त्या पात्राच्या स्वभावानुसार त्याला वेशभूषाकार संशोधन करून वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून तो त्या पात्राला किंवा चित्रपटाला तशी वेशभूषा निर्माण करून देतो आणि हेच वेशभूषाकाराचं काम आहे. आणि आपल्याला हा वेशभूषाकार म्हणजेच कॉस्ट्युम डिझायनर छोटा जरी वाटत असला तरी सुद्धा चित्रपटासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण या विषयावर फार खोलात चर्चा करूया नको, आपण इथेच थांबूयात. रजा घेतो. तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.